कोपरगावचे युवा नेते विवेक भैया विठ्ठलदादा कोले यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झालेला आहे. विधान परिषदेसाठी भाजपनं जाहीर केलेल्या राज्यस्तरीय यादीमध्ये 5 जणांच्या यादीमध्ये विवेक भैया कोले यांच्या नावाचा अग्रक्रमाने समावेश करण्यात आला. विवेक भैया कोले हे एक अभ्यासू आणि संघर्षशील युवा नेतृत्व म्हणून त्यांची जिल्ह्यामध्ये ओळख आहे. नाशिकच्या शिक्षक मतदारसंघामध्ये देखील त्यांनी आमदार होण्यासाठी त्या काळी प्रयत्न केले. अगदी निसटत्या फरकानं त्यांचा पराभव झाला. त्या काळी देखील त्यांनी भाजपाच्या हायकमांडचं ऐकलं नाही, परंतु त्यांनी जो काही त्रास झाला, संघर्ष केला, त्याचंच फळ म्हणून यंदाच्या यादीमध्ये भाजपानं त्यांचं नाव अग्रक्रमाने या आमदारकीसाठी सुचवलं, घेतलं आणि निश्चित केलं. आता अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणावरती याचा परिणाम काय होणार? काही महिन्यांपूर्वी, वर्षापूर्वी विवेक भैया कोले यांनी थेट पालकमंत्री असलेले नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविली. ही निवडणूक त्यांनी संगमनेरचे असलेले माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या साथीनं सहकारातील निवडणूक म्हणून लढवली आणि त्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलनं विजय मिळवला. परिणामी विखेंच्या हातातून गणेश कारखाना हा निसटला. पुढे चालून विखे पाटलांच्या या वर्चस्व असलेल्या जिल्ह्यामध्ये त्यांना आमदारकी मिळेल का, याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात होते. यासाठी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोपरगावमधील आमदार आशुतोष दादा काळे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवू नये, विवेक भैया कोले यांनी निवडणूक लढवू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. देशाचे गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणी त्या आमदारकीच्या वेळी विवेक भैया कोले यांना थांबण्याचा सल्ला दिला. त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल असा शब्द त्या काळात दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या आणि आज तो शब्द खरा ठरलेला आहे. परिस्थिती जिल्ह्यातील अशी आहे की नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आमदारांची संख्या भाजपची जरी जास्त असली तरी देखील या आमदारांमध्ये विखे पाटलांचं नेतृत्व मानणारे अनेक आमदार हे माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून देखील निवडून आल्याचं आपण पाहिलं आणि याचाच फटका त्या विधानसभेमध्ये माजी महसूल मंत्री असलेल्या बाळासाहेब थोरात यांना देखील बसला आणि त्या ठिकाणी आमदार अमोल खताळ निवडून आले. त्यानंतर पारनेरमध्ये देखील खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके की ज्या जिल्हा परिषद सदस्य होत्या, त्यांना देखील विखेच्या टीमकडनं पराभूत करण्यात आल्याचं बोललं गेलं. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये भाजपाच्या राजकीय धोरणांमध्ये या जिल्ह्यामध्ये सहकार सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, मातब्बर पुढारी आहेत, आजी माजी आमदार आहेत. या जिल्ह्यामधील पॉलिटिकल बॅलन्स साधण्याचा प्रयत्न भाजपा करतंय का? कारण विखे पाटलांना जलसंपदा मंत्रीपद देत असतानाच त्यांनी कर्जत जामखेडचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या रूपानं देखील त्यांना मोठं पद देण्यात आलं, त्यांना सभापती करण्यात आलं. त्यावेळी देखील चर्चा झाल्या होत्या की पॉलिटिकल बॅलन्स करण्यासाठी उत्तरेत आणि दक्षिणेमध्ये तिकडे राम शिंदेला नामदार करण्यात आलं, तर या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रीपद, पालकमंत्रीपद देत त्यांचं देखील मंत्रिमंडळातील स्थान अबाधित ठेवण्यात आलं. मित्रांनो, या सहकाराच्या जिल्ह्यामध्ये विवेक भैया कोले यांच्या रूपानं त्यांचे आजोबा स्वर्गीय शंकरराव कोले हे देखील माजी मंत्री होते. अनेक वर्ष ते आमदार म्हणून कोपरगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. कोपरगावमध्ये काळे आणि कोले परिवारामध्ये नेहमीच आपल्याला फाईट पाहायला मिळते. या प्रक्रियेमध्ये आता काळे कोले मधील जे कोल्ड वॉर आहे हे आता थांबणार का? कारण दोघांकडेही आमदारकी आहे. आशुतोष दादा काळे हे देखील विधानसभेतून आमदार, तर विधान परिषदेतून आता विवेक भैयांच्या माध्यमातून मोठी एंट्री झालेली आहे. त्यामुळे कोपरगावमध्ये आता जल्लोष पाहायला मिळत आहेत. अजून निवडणूक होणं बाकी आहे, परंतु भाजपानं जी 5 जणांची यादी, जो कोटा त्यांच्याकडे आहे तो कोटा पूर्ण होतील अशाच 5 जणांची उमेदवारी ही फायनल केलेली आहे. याचे 7 पडसाद हे जिल्ह्यातील राजकारणावरती नेमके काय पडतील, होतील, हे आगामी विधानसभा किंवा पुढची लोकसभा या निवडणुकांमध्ये आपल्याला दिसतील. तत्पूर्वी कोपरगाव नगरपालिकेची जी निवडणूक झाली होती
त्या निवडणुकीमध्ये देखील विवेक भैया कोले यांनी पराग संधान यांच्या रूपानं भाजपचा उमेदवार तिथं नगराध्यक्षपदी निवडून आणला आणि आपली कोपरगाव तालुक्यातील ताकद पुन्हा एकदा अंडरलाईन केली, अधोरेखित केली. त्यावेळी आमदार आशुतोष दादा काळे हे शांत बसले नाही. त्यांनी देखील समता पत संस्थेचे असलेले काका कोयटे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी कोपरगाव नगरपालिकेसाठी राज्यभरातील अनेक नेते त्या ठिकाणी आले, परंतु विवेक भैया कोलेंनी त्यांची राजकीय चुणूक दाखवली, संघर्ष केला आणि त्या ठिकाणी पराग संधान यांच्या रूपानं भाजपचाच नगराध्यक्षपदी उमेदवार निवडून आणला. आता कोपरगावातील कोल्ड वॉर थांबणार का? काळे कोले कुटुंबातील जो पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी पुढे चालणारा जो संघर्ष आहे तो तसाच कंटिन्यू राहील का? विखे पाटलांच्या या जिल्ह्यामध्ये आता माजी खासदार सुजयदादा विखे पाटील हे काही वेगळी चाणक्य नीती आगामी काळात वापरतील का? कारण बाळासाहेब थोरात आणि विवेक भैया कोले यांच्या रूपानं कोपरगाव राहता तालुक्यामध्ये, संगमनेर तालुक्यामध्ये देखील अनेकदा आपल्याला राजकीय द्वंद्व पाहायला मिळालेला आहे. आणि त्याच जोडीला खासदार निलेश लंके यांनी देखील वेळोवेळी संगमनेर आणि कोपरगावची मदत त्या काळात घेतल्याचं देखील अनेकदा बोललं जात आहे. एकंदरीत मित्रांनो, विवेक भैया कोले आता यांच्या रूपानं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला आणखीन एक आमदार मिळणार आहेत. त्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहायला विसरू नका. धन्यवाद.